2006 से नहीं मिला मुंडरी बुजुर्ग को पुनर्वसन। बाढ़ में डूब जाएंगे लेकिन गांव खाली नहीं करेंगे। शासन प्रशासन ने गांव वासियों को जलस्तर बढ़ने की जानकारी दी और गांव खाली करने को कहा। भंडारा जिले के अंतर्गत मोहाड़ी तहसील मुंडरी बुजुर्ग यह गांव जब भी वैनगंगा नदी का जलस्तर खतरे के निशान के ऊपर चलता है तब यह गांव जलमग्न हो जाता है। इस गांव में 200 मकान है और इस गांव के गांव वासियों ने 2006 से पुनर्वसन की मांग की है, लेकिन उनको अब तक पुनर्वसन नहीं मिला। 11 सितंबर 2024 को वैनगंगा नदी का जलस्तर सुबह से बढ़ने लगा और वैनगंगा नदी खतरे के निशान पर चलने लगी, जिसके कारण मुंडरी बुजुर्ग गाँव में पानी घुसने की संभावना बढ़ने लगी। तुमसर एसडीएम, तहसीलदार और थानेदार की टीम गांव में पहुंचकर गांव वासियों को बढ़ते जलस्तर की जानकारी दी और मुंडरी बुजुर्ग गांव के एक स्कूल में गांव वासियों के रुकने का इंतजाम किया गया। पूरे गांव वासियों को वहां जाने को कहा, लेकिन 2006 से परेशान मुंडरी बुजुर्ग के गांव वासियों ने पुनर्वसन की मांग की। जब तक हमें पुनर्वसन नहीं मिलता हम गाँव नहीं छोड़ेंगे, यही डूब जाएंगे लेकिन गाँव नहीं छोड़ेंगे। पूरे गाँव वासी ऐसे कहने लगे। जब भी बाढ़ आती है सभी गाँव वासियों को परेशानी से जूझना पड़ता है, लेकिन उनको अभी तक न्याय नहीं मिला है और एसडीएम, तहसीलदार का कहना है कि इनकी प्रक्रिया को आगे बढ़ाया गया है। क्या जलस्तर बढ़ने पर गांव वाले सुरक्षित स्थान पर जाएंगे, यह सवाल उठ रहा है। इन गांव वालों की सुरक्षा के लिए प्रशासन तैयार है। माझ्या श्यामकला गरीबचंद मालदे का मागणी आहे तुमची, कशाबद्दल सांगले? माझं म्हणणे आहे की माझ्या टोलीवर 272 घरांची संख्या आहे। 2006 पासून पूर येत आतापर्यंत आम्ही परेशानमध्येच राहिलो। आम्हाला शासनचे लोक येतात, अधिकारी लोक येतात तहसीलमधून, त्यांना म्हणतात की शाळेत चला, तुमच्यासाठी स्वयंपाक बनवलं, आम्ही खाऊन येतो, काही लोकांना अन्न मिळते, काही लोकांना मिळत नाही, परेशान होते। तोपर्यंत तसं करता करता आम्ही आजपर्यंत आलो, पण आम्हाला आज 2020 मध्ये बी आमची मागणी शासनापर्यंत पोहोचली, त्याचा आमचा काही आला नाही आजपर्यंत की तुम्हाला होणार की नाही होणार पुनर्वसन। गावातले लोक आणि जिल्हा परिषदेचे आमदार, खासदार म्हणतात की तुमच्या पुनर्वसन होणार। कलेक्टरला आम्ही निवेदन दिला, त्याने प्रस्ताव पाठवला, हो हो म्हणतात, पण आम्हाला आश्वासन दिलं नाही। होची आश्वासन देतात पण होणार असं म्हणतात नाही, पण आम्हाला पुनर्वसन पाहिजे। तेव्हाच आम्ही ह्या टोलीच्या बाहेर निघू, तोपर्यंत आम्ही निघत नाही। आता पाणी वाढलं तर त्याची पाणी वाढलं तर आम्ही इथंच मरू, इथंच करू। निघला बी आपण सर शाळेमध्ये, तर तिथून आम्ही निघणार नाही शाळेत निघू, पण तुमच्या आम्ही लिखा काहीतरी लिखा द्या आम्हाला। लेखी पत्र पाहिजे की शाळेत जा, पण शाळेतून आम्ही ताला लावणार, आम्ही मुलाला शाळेत बसू देणार नाही। साहेब हा मुद्दा 2006 पासून आहे। 2006 पासून आम्ही निवेदन वारंवार शासनाला देत आहे, तरी पण आमची आवाज कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचली नाही आजपर्यंत। इथं येतात आणि थोड्या वेळासाठी साहेबांनी ते सांगितले ना, प्रोसेस झालेली आहे 2006 पासून हेच चालू आहे। पण आता पूर आला म्हणून झाली म्हणतात, 2006 पासून आमच्याकडे रेकॉर्ड आहे, 94 पासून आमच्याकडे रेकॉर्ड आहे, पुरावे आहेत। 2008 पासून आमच्याकडे पुरावे आहेत, त्याच्यावर कोणीही बजावणी करत नाही। 94चा पूर आला साहेब, अगोदर 94च्या पूरमध्ये आम्ही असंच लेखी दिला, मग 94 नंतर 2004 मध्ये आला, 2 मध्ये आला, मग 4 मध्ये आला, मग 5 मध्ये आला, मग 6 मध्ये आला, 6च्या नंतर 2020 मध्ये आला, मग 22 मध्ये आला साहेब। आणि आता पण गेल्या वर्षी पण आला, आता आज पण आला। आमदार येतात, हो हो म्हणतात, याचा आडाखडा का आम्हाला आजपर्यंत दिलं नाही। आमदार आला नाही का तुमच्याकडे? आमदार आज नाही आला, कोणीच नाही आले। वोट देतात ना, वोट मागण्यासाठी सर्व येतात, आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा। ह्याच आझाद वार्डातून कुमार टोलीवरून सरपंच बनतात साहेब, मग आमची का टोली अशीच का मागणी आहे तुमची? आमची मागणी आम्हाला पुनर्वसन पाहिजे। अरे पाणी जास्त आला तर त्याच्या आला तर आला, येऊ द्या ना, आम्ही इथेच राहू, पण आम्ही तिथे जाणार नाही। आज बी आहे पुन्हा नंतर बी तोच मॅटर आहे ना, येणारी पिढी बी तशीच राहील ना, आज निघणार उद्या जाणार, हे परिस्थिती नेहमी। साहेब जेव्हा आमच्या घरामध्ये पाणी घुसतो, एक महिना घर भरत नाही। 10 वेळेस बोलण्यापेक्षा बरं
तर आमची अवस्था काय होत असेल तेव्हा त्यावेळेस भिंत बोल्या राहते घरवाला राहतो राहायची विचार मानधन भेटत असेल घरामध्ये ना? नाही साहेब, मानधनासाठी आम्ही 2006 मध्ये मानधनासाठी 17 लोकांना मिळालं नव्हतं साहेब. आम्ही उपोषणावर बसलो होतो भंडाराला. किती कलेक्टर लोकांना ऑफिसमध्ये. भेटलं होतं? ते काही लोकांना मिळालं, काही लोकांना नव्हते मिळाले, म्हणून आम्ही उपोषणावर बसलो होतो साहेब 2006 मध्ये. त्यानंतरही भेटलं नाही. त्यानंतर मग मिळाला. तहसीलदार होती ती शिंगाडे मॅडम, त्याच्यानंतर भेटलं आणि त्याच्यानंतर आम्हाला काही नाही मिळाला. आता हे 20 आणि 22 मध्ये 20 आलं. मध्ये काही नाही मिळाला साहेब. काही जणांना मिळाला, काही जणांना नाही मिळाला. पण हा टोली डुबली होती का पाणी? हो, इथं खूप पाणी होतं साहेब या मंदिरामध्ये. मंदिरापर्यंत पाणी होतं. 15 ऑगस्टला इथं झेंडा फडकवला तर याच्यावर चढून तेव्हा बी पाणी होता. तेव्हा ते जेव्हा पूर आटते साहेब, एवढी दूरदशा होते, बिमार पडतात, पैसा नाही राहत वेळेवर पेशंटला सुधरवण्यासाठी. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ श्यामकला गरीबचंद मालदे. तुमचं दिलीप महागू शेंडे, शेखर नेत्राम केवट, केशव टिल्लोरा मालदे, राजेंद्र गंडाव उपसरपंच ग्रामपंचायत मंत्री.